सर्वांना नमस्कार. आज आपण साहित्य विचार यश टू या विषयाचा पहिला घटक साहित्याचे स्वरूप आणि प्रयोजन यातील काही महत्त्वपूर्ण संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. या संकल्पना परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच या विषयाच्या पुढील अभ्यासासाठी आणि ज्यांना साहित्यिक म्हणजे कवी लेखक बनायचे आहे त्यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण आहेत. या घटकामध्ये आज आपण साहित्याची संकल्पना, भारतीय आणि पाश्चात्यांच्या साहित्याच्या व्याख्या, साहित्यातील अनुभवाचे विशेष, वास्तव आणि कल्पित यांचा संबंध या घटकांचा अभ्यास करणार आहोत. साहित्याची संकल्पना नेमकी काय आहे ती आपण समजून घेऊया. साहित्य म्हणजे कोणत्याही भाषेतील लिखित व मौखिक स्वरूपातील वाङ्मय होय. साहित्य हे शब्दरूप असते. शब्दांच्या द्वारा त्याचा आविष्कार होतो. साहित्याचे प्रमुख दोन प्रकार पडतात: ललित साहित्य आणि ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्य हे ते दोन प्रकार. जे शब्दरूप ते सर्व ललित साहित्य असे म्हणता येत नाही, कारण दैनंदिन व्यवहार आणि शास्त्रीय वाङ्मयही शब्दमयच असते. उदाहरणार्थ, व्यापाऱ्यांची हिशोबवही, किराणा मालाची यादी, वैचारिक व वैज्ञानिक ग्रंथ, अभ्यासक्रमाची पुस्तके हे सर्व वाङ्मय शब्दमय आहे किंवा साहित्य आहे, परंतु ते ललित साहित्य नाही. ललित साहित्य म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. ललित म्हणजे सुंदर किंवा सौंदर्य होय. ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पना, प्रतिभा निर्मित, सौंदर्य सिद्धीच्या नियमांचे अनुसरण करणारे असते. ललित साहित्य हे वाचकांच्या भावनांना आवाहन करते. प्राचीन साहित्यशास्त्रात ललित साहित्याला ब्रह्मानंद सहोदर असे म्हटलेले आहे. सहोदर म्हणजे एकाच आईच्या उदरातून जन्मलेले. ज्याप्रमाणे व्यक्तीचा अंतिम आनंद हा ब्रह्मानंद आहे, त्याला जीवनात ब्रह्मानंद मिळाला म्हणजे सर्व मिळाले असे वाटते, त्याचप्रमाणे ललित साहित्यातून मिळणारा आनंद हा ब्रह्मानंदासारखा आहे. ललित साहित्याला पूर्वी वाङ्मय, काव्य या संज्ञा वापरत असे. वाङ्मय म्हणजे वाणीचे रूप घेऊन येते ते सर्व वाङ्मय होय. पूर्वी वाङ्मय हे लिखित स्वरूपात नव्हते, कारण त्या काळी लिहिण्याची कुठलीही साधने उपलब्ध नव्हती. काव्य म्हणजे कवीने केलेले कर्म ते काव्य होय, अशी व्याख्या संस्कृत साहित्यात होती. गद्य, पद्य व गद्यपद्य मिश्रित या सर्व प्रकारचे लेखन करणाऱ्याला पूर्वी कवी म्हणत, परंतु आज मराठीत पद्य म्हणजेच कविता लेखन करणारा तो कवी आणि गद्य पद्य लेखन करणाऱ्याला साहित्यिक असे म्हणतात. ललित साहित्याचे स्वरूप समजून घेतल्यानंतर ललित साहित्याचे दोन प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे: एक, लेखी साहित्य. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवासवर्णन, लघुनिबंध, चरित्र, आत्मचरित्र, ललित गद्य या सर्व प्रकारचं लिखित वाङ्मय येतं. तसंच मौखिक साहित्य. यामध्ये म्हणी, ओव्या, पदे, लोकगीते, लोककथा, दंतकथा या सर्व प्रकारचं लोकसाहित्य आपण ज्याला म्हणतो. ज्याचा कर्ता कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेलं आहे. असं मौखिक साहित्यसुद्धा ललित साहित्यच आहे. ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्य म्हणजे काय? तर ललितेतर साहित्य हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. ललितेतर साहित्य हे बुद्धिप्रेरित, तर्काधिष्ठित, आविष्कार करणारे असते. ललितेतर साहित्य वाचकांच्या विचारांना आवाहन करते. ललितेतर साहित्यामध्ये विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य इत्यादी सर्व प्रकारचे ज्ञानाधिष्ठित साहित्य म्हणजेच वाङ्मय येते. ललित साहित्य एक कला आहे. ज्याप्रमाणे शिल्प, नृत्य, संगीत, चित्र इत्यादी कला आहेत, त्याचप्रमाणे साहित्य ही सुद्धा एक कला आहे. साहित्यामध्ये लालित्याला म्हणजे सौंदर्याला महत्त्व आहे, म्हणून त्याला ललित वाङ्मय किंवा ललित साहित्य असे म्हणतात. ललित साहित्य ही कला शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते, म्हणून तिला शब्दकला असे म्हणतात. कोणत्याही कलेतून जसे सौंदर्य प्रतीत होते, तसेच साहित्यामधूनही सौंदर्यच प्रतीत होते. साहित्याच्या भारतीय आणि पाश्चात्य व्याख्या. शब्द किंवा भाषा यातून निर्माण होणारे साहित्य आणि त्यांच्यातील सौंदर्य निर्मितीचे सामर्थ्य काही व्याख्यांच्या आधारे समजून घेऊ. काही संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या. भामह: शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. दंडी: इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर. वामन:
रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली. कुंतक सहृदय रसिकांना आल्हाददायक अशा कवींच्या विदग्ध अथवा वक्तृत्वपूर्ण पदबंधांमध्ये योजलेले शब्दार्थ म्हणजे काव्य. रुद्रट खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. मम्मट दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. स्फुट म्हणजे प्रकट किंवा उघड स्वरूपाचे शब्द. जगन्नाथ रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्दार्थ म्हणजे काव्य. या संस्कृत भारतीय मीमांसकांप्रमाणेच काही पाश्चात्य काव्यमीमांसकांचेही शब्दांबद्दलचे विचार पाहण्यासारखे आहेत. तेही काव्याच्या संदर्भात व्यक्त केले गेलेले आहेत. या सर्व व्याख्या काव्य या स्वरूपाच्या जरी असल्या तरी आत्ताच्या काळात त्या साहित्यासाठी लागू आहेत, कारण काव्य म्हणजे साहित्य. कोलरिज म्हणतो, द बेस्ट वर्ड इन बेस्ट ऑर्डर, उत्तम क्रमात योजलेले उत्तम शब्द. हॅझलिट म्हणतो, द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन, कल्पना आणि भावनोत्कटता यांची भाषा म्हणजे काव्य. एडगर ॲलन पो म्हणतो, द रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी, सौंदर्याची लयबद्ध निर्मिती जी शब्दांद्वारे केली जाते त्याला काव्य म्हणतात. अर्नाल्ड म्हणतो, द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अट्रान्स दॅट ह्युमन वर्ड्स कॅन रीच, मानवी शब्दांच्या झेपेची अत्युच्च शक्यता दाखविणारे अतिशय रमणीय आणि परिपूर्ण असे उच्चारित रूप म्हणजे काव्य किंवा साहित्य होय. या सर्व भारतीय आणि पाश्चात्य व्याख्यांवरून आपल्याला साहित्य म्हणजे नेमकं काय हे लक्षात येते. साहित्यातील अनुभवांचे विशेष नेमकं कसं असतं, काय असतं हे आपण या मुद्द्यामध्ये समजून घेऊ. साहित्यातील अनुभव लेखकाच्या अनुभवांवर म्हणजे त्याच्या अनुभूतींवर आधारलेले असतात. लेखकाच्या बौद्धिक, भावनिक, कलात्मक मूलभूत प्रवृत्तींनुसार त्याची साहित्यकृती आकार घेते. उदाहरणार्थ ज्ञानदेवांसारखा सिद्ध पुरुष त्यांचे जीवन प्रवृत्ती परतत्वाशी जोडलेले आहे, म्हणून त्यांचे साहित्यही परमात्म्याशी जोडणारे आणि सर्व विश्वामध्ये भगवंताचे भाव पाहणारे आहे. म्हणून त्यांनी आपल्या पसायदान आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांद्वारे साहित्याद्वारे जगाला परतत्वाशी जोडण्याचा संदेश दिलेला आहे. बालकवी हे निसर्गकृतींनी तसेच निसर्ग सान्निध्याने बहरलेले त्यांचे मन होते. हे एक निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. या सर्व त्यांच्या मनाच्या प्रवृत्ती त्यांच्या साहित्यामध्ये प्रतीत झालेल्या आहेत. अण्णाभाऊ साठे आणि नारायण सुर्वे हे जे काही दोन लेखक किंवा साहित्यिक आहेत, ते समाजातील दीनदुबळ्यांवरील अन्यायाने व्यथित झालेले होते. स्वतःही त्यांनी या प्रकारचे जीवन अनुभवलेले होते आणि हेच अनुभव त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले आहेत. म्हणजेच साहित्यातील अनुभव साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वानुसार घडत असतो. व्यवहारातील अनुभव स्वरूप, कुरूप, स्वीकार्य, त्याज्य वाटणारा, आनंददायक व दुःखदायक अशा कोणत्याही स्वरूपाचा असतो. साहित्यातील अनुभव मात्र कलात्मक सुरेख रूप धारण केलेला आस्वाद्य वाटावा असाच असतो. जीवनातील अनुभवांचा प्रवाह वाहता असतो, पण साहित्यातील अनुभवाला एखाद्या चित्राप्रमाणे एक निश्चित स्वरूपाची चौकट असते. म्हणजे लेखक कवीने घेतलेला अनुभव हा स्वैरस्वरूपाचा, व्यापक स्वरूपाचा जरी असला तरी तो त्याच्या साहित्यकृतीमध्ये त्या अनुभवाला निश्चित असं स्वरूप प्राप्त करून देतो, त्याला एका चौकटीमध्ये बांधतो. म्हणजेच ललित साहित्य हे खिडकीतून अमर्याद आकाशाचे दर्शन घडविणारे असते. साहित्यकृतीमधील अनुभवाचे स्वरूप असेच असावे लागते, ते वास्तव स्वरूपाचे नसते. लेखकाने त्यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीचा वापर केलेला असतो, त्याला बंदिस्त केलेले असते. वास्तव आणि कल्पित यांचा संबंध साहित्याच्या बाबतीमध्ये ही संकल्पना महत्त्वाची आहे.
साहित्याचे विश्व हे पूर्णपणे कल्पित विश्व आहे की त्यात वास्तवतेचे दर्शन घडते? हा एक जुना वाद आहे. साहित्य म्हणजे ललित साहित्य ही पूर्णपणे एका व्यक्तिमनाची नवनिर्मिती असते. तिचे रसग्रहण व मूल्यमापन करताना तिचे केवळ कलात्मक रूप लक्षात घेणे आवश्यक आहे, असे कलामूल्य मानणारा एक कलावादी संप्रदाय साहित्य क्षेत्रात उदयाला आलेला आहे. कलेबाबतची अलौकिकतावादी भूमिका या संप्रदायाची आहे. इमॅन्युएल कांट यांच्या सौंदर्यशास्त्राच्या विवेचनात या भूमिकेचे मूळ आपल्याला सापडते. यातूनच अभिव्यक्तिवाद, आविष्कारवाद, रूपवाद इत्यादी कलेसाठी कला मानणाऱ्या कलावादी भूमिका उदयाला आल्या. हा पहिला संप्रदाय कलेसाठी कला ही भूमिका स्वीकारून साहित्याकडे पाहतो. याविरुद्ध कला रूपातही जीवनमूल्यांना आवश्यक मानणारा जीवनवादी संप्रदायही अस्तित्वात आहे. जो जीवनासाठी कला ही भूमिका मानतो त्यालाच कलेबाबतची लौकिकतावादी भूमिका म्हणतात. यांच्या मते कला व्यवहार हा अनेक जीवन व्यवहारांपैकी एक जीवन व्यवहार आहे. कलाकृती जरी एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी व्यक्ती म्हणून त्याची घडण ही एक सामाजिक निर्मितीच आहे, कारण त्या व्यक्तीने या कलेच्या निर्मितीसाठी घेतलेले अनुभव हे या समाजातून घेतलेले आहेत. व्यक्तिमन पूर्णपणे स्वयंभू वा केवळ असू शकत नाही, त्याची घडण सभोवतालच्या सामाजिक संस्कारांतून होत असते. म्हणून जो कोणी लेखक, कवी, साहित्यिक असेल तो आपल्या पूर्णतः मनाने, कल्पनेने साहित्य निर्माण करतो असे नाही, त्याला वास्तवतेचा आधार हा असतोच. साहित्याद्वारे होणारा कला व्यवहार हा पूर्णपणे स्वतंत्र व स्वयंभू मानता येत नाही. ही विचारधारा जीवनासाठी कला हा आग्रह धरते. यांच्या मते वास्तव जीवनाचा अनुभव देणारे साहित्य हेच खरे साहित्य होय. ही विचारधारा प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्या आर्ट इज इमिटेशन म्हणजे अनुकृती किंवा प्रतिकृती या सिद्धांतातून जीवनवादी भूमिका उदयाला आलेली आहे. आणि साहित्यिकाच्या साहित्यकृतीमध्ये सुद्धा त्याच्या जीवन अनुभवांची प्रतिकृती किंवा अनुकृती प्रकटलेली असते. खरे तर लेखकाकडून होणारे लेखन हे सर्वस्वी त्याच्या अनुभवावर आधारलेले असते आणि त्याने हे अनुभव त्याच्या जीवनातूनच वेचलेले असतात. तसे प्रत्येकाचे जीवन ही एक अनुभवांची साखळी असते. त्यातील सांगण्यासारखे म्हणजेच अर्थपूर्ण अनुभव लेखक लेखनासाठी निवडत असतो. लेखक आपल्या जीवनात अनुभवांना कल्पना व प्रतिभेच्या साहाय्याने नवा संदर्भ देत असतो. ही कल्पिताच्या जोरावर वास्तवाची केलेली फेरमांडणी असते. तेव्हा साहित्याचे स्वरूप पूर्ण कल्पितही नसते, त्याला वास्तवाचा आधार असतो किंवा तो असावा लागतो. या संदर्भामध्ये वास्तव आणि कल्पित यांच्या बाबतीत जीवन आणि साहित्यदृष्टी यामध्ये मराठीतील एक ज्येष्ठ समीक्षक वा. कुलकर्णी यांनी एका उदाहरणाद्वारे आपलं मत मांडलेलं आहे. त्यांच्या मते जीवन आणि साहित्याची सृष्टी यांच्यातील संबंध हा माता आणि तिच्या उदरात वाढणारा गर्भ यांच्या संबंधाप्रमाणे आहे. मानवी जीवन हे मातेप्रमाणे असून साहित्याचे विश्व तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाप्रमाणे आहे. म्हणजेच या साहित्याचे अस्तित्व स्वतंत्र, स्वायत्त आहे, पण त्याचे पोषण मात्र जीवनातून प्रकट होणाऱ्या किंवा जीवनातून प्राप्त होणाऱ्या अनुभवरूपी रसातूनच होते. म्हणूनच मराठीतील काही साहित्यिक विचारवंत म्हणतात की साहित्य हा समाज मनाचा आरसा असतो. लेखकाला हे साहित्य निर्माण करण्यासाठी समाजामधूनच वेगवेगळे विषय, अनुभव मिळत असतात आणि तो आपल्या कल्पनेच्या जोरावर त्या अनुभवांना नवीन स्वरूप देतो आणि त्यातून साहित्य निर्माण करतो. ते साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, ललित गद्य या सर्व प्रकारचं लिखाण, वाङ्मय म्हणजेच ललित साहित्य होय. आज आपण ललित साहित्य, त्यानंतर ललितेतर साहित्य आणि साहित्याच्या विविध व्याख्या, त्यानंतर साहित्यातील अनुभवाचे स्वरूप आणि ललित साहित्य हे नेमकं वास्तव आणि कल्पित असं कोणत्या स्वरूपाचं आहे या सर्व घटकांचा अभ्यास केला. हा अभ्यास आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि हा विषय समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, पहा
आणि यातील सर्व माहिती वहीमध्ये नोंदवून घ्या. पुढील काही घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांना नमस्कार.